नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक सदलगे, पोटविकार तज्ञ, करवीर हॉस्पिटल, कोल्हापूर। मागील सत्रात आपण कावीळबद्दल जाणून घेतलं, ज्याला आपण जॉन्डिस म्हणतो। आज त्याच्या पुढची स्टेप म्हणजे सिरोसिस। थोडक्यात सांगायचं झालं तर लिव्हर फेल्युअर बद्दल जाणून घेऊ। सिरोसिस म्हणजे काय? सर्वप्रथम लोकांच्या मनामध्ये हार्ट अटॅक विषयी भीती आहे, पक्षाघात किंवा स्ट्रोक विषयी माहिती आहे, भीती आहे। पण बऱ्याच वेळेला तितक्याच इम्पॉर्टंट पण कुठे ना कुठेतरी शरीराला अंतर्गत पोखरणाऱ्या सिरोसिस या आजाराविषयीचं नॉलेज कुठे ना कुठेतरी थोडं कमी पडतं। रिझन असं आहे की टर्म पूर्णपणे मेडिकल टर्म आहे, तिला फारसं मराठीमध्ये कन्वर्ट केलं जात नाही। त्याच्यात थोडंसं पण आपण समजून घेऊ सिंपल भाषेमध्ये की सिरोसिस असतं काय। तर सिरोसिस म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर यकृताची कार्यक्षमता 90% मिनिमम 90% कमी होणे, की ज्यामध्ये यकृताचे जे काही मूलभूत फंक्शन्स आहेत, जी काही कार्य आहेत, ती कुठे ना कुठेतरी कमी होतात। आता यकृताची मूलभूत फंक्शन असतात काय, तर मागील व्हिडिओमध्ये मी थोडासा ओव्हरव्ह्यू दिला होता, आज त्याला डिटेलमध्ये जाणून घेऊ। पहिलं फंक्शन कावीळीला बाहेर फेकणे, म्हणजे बिलिरुबिन ह्या रक्तातल्या घटकाचा समतोल साधणे। अशा पद्धतीनं थोडं बिलिरुबिन रक्तात राहतच, पण ते पूर्णपणे कावीळीच्या माध्यमातून तुम्हाला दमवत नाही, आणि यकृत आणि तिच्या पेशी ऍज अ फिल्टर म्हणून बिलिरुबिनला बाहेर फेकण्याचं काम करतात आणि एक समतोल लेवल साधतात। 2 नंबर अल्ब्युमिनची लेवल मेंटेन करणे। अल्ब्युमिन हे असं प्रथिन आहे की जे शरीराच्या प्रतिकार क्षमतेचं द्योतक आहे, जे ओव्हरऑल शरीराच्या कार्यक्षमतेचं, लिव्हरच्या कार्यक्षमतेचं एक चांगलं द्योतक आहे। नॉर्मली अल्ब्युमिनचा हाफ लाईफ जो असतो तो 2 ते 3 आठवडे असतो, त्यामुळे यकृत ज्यावेळी 2 ते 3 आठवड्यापेक्षा वीक राहतं त्याचवेळी अल्ब्युमिनच्या रक्तातल्या लेवल असतात त्या डाऊन व्हायला चालू होतात, कमी व्हायला चालू होतात। नॉर्मल अल्ब्युमिनची लेवल रक्तातली जी असते ते 3.5 ते 5 किंवा 5.5 ग्रॅम पर्सेंट या लेवलमध्ये पकडली जाते। ज्यावेळी ती 3.5 ग्रॅम पर्सेंट पेक्षा कमी होते त्यावेळी त्याला हायपो अल्ब्युमिनेमिया म्हणतात, की ज्याचं प्रामुख्याने वन ऑफ द रिझन हे यकृताची अकार्यक्षमता असते। त्याच्या व्यतिरिक्त जे काही रक्ताच्या गुठळ्या तयार करण्याचे काम असतं, म्हणजे समजा तुम्हाला जखम झाली तर रक्त घुटतं, जखमेतनं भळाभळ रक्त वाहत नाही। पहिला डिफरेन्स जो असतो तर रक्तातल्या प्लेटलेट्स असतो, की ज्या पांढऱ्या पेशी आहेत, ज्या कॉमनली तुम्हाला माहिती आहेत की डेंगीसारख्या आजारामध्ये कमी होतात। दुसरा डिफरेन्स जो येतो तो रक्तातल्या कोॲग्युलेशन फॅक्टर्स असतो। हे रक्त घट्ट करणारे पदार्थ आहेत की जे लिव्हरमध्ये प्रामुख्याने तयार होतात, आणि ज्यावेळी यकृताची कार्यक्षमता कमी होते त्यावेळी त्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे PTINR नावाचा जो रिपोर्ट असतो, की ज्याची नॉर्मल लेवल काही लॅबनुसार लेस दॅन 1.2 आहे, पण आम्ही प्रामुख्याने ॲज अ फिजिशियन म्हणून 1.5 पेक्षा कमी पकडतो, की जी नॉर्मल पकडली जाते, ती 1.5 पेक्षा जास्त होते, की ज्यावेळी रक्तातल्या गुठळी करणाऱ्या पदार्थांचं प्रमाण लिव्हरच्या अकार्यक्षमतेमुळे कमी होतं। हे झाले लिव्हरचे प्रामुख्याने कमी झालेले फंक्शन्स, की जे यकृत आपल्या बॉडीला मदत करत असतं ह्या फंक्शनच्या माध्यमातून बॉडीचा एक समतोल साधणं। लिव्हर सिरोसिस होतं काय एक्झॅक्टली? ज्यावेळी काही कल्प्रिट्स असतात, की जे कल्प्रिट्स प्रामुख्याने अल्कोहोल, डायबिटीज सारखे आजकाल कॉमनली वाढत जाणारे आजार, स्थूलता एस्पेशली विसरल ओबेसिटी, की जी तुमच्या पोटातली चरबी आहे, जी आतड्याभोवतीची चरबी आहे, मेजेंट्रिक फॅट, ओमेंटल फॅट, ज्यावेळी ह्या चरबीचं प्रमाण पोटामध्ये वाढतं। हेपॅटिस B आणि C सारखे रक्तातल्या संक्रमणाच्या काविळीचे विषाणू, ऑटोइम्युन हेपॅटायटिस, की ज्यामध्ये स्रोप्रतिकार क्षमता तुमच्या लिव्हरवरती उलटते, विल्सन डिसीज, रक्तामध्ये जेनेटिक म्युटेशन्समुळे लिव्हरमध्ये तांब्याचं प्रमाण वाढतं, हिमोक्रोमॅटोसिस, अगेन रक्तातल्या जेनेटिक म्युटेशन्समुळे यकृतातल्या आयनचं किंवा लोहाचं प्रमाण वाढतं, आणि बऱ्याच वेळा कारण काहीच नाही आणि क्रिप्टोजेनिक, ह्या पद्धतीनं लिव्हर सिरोसिसला त्यांच्या कारणांच्या माध्यमातून डिफाईन केलं जातं। आता या सर्व कारणं जरी असली तर प्रामुख्याने जे बेसिक अंडरलाईन मेकॅनिझम जे असतं होतं का, याचा अर्थ काय होतो की हिपॅटोसाइट्स म्हणजे यकृताच्या मूलभूत पेशी, ज्यावेळी ह्यांना सप्लाय होणारा जो ऑक्सिजनचा पुरवठा आहे, ह्यांना सप्लाय होणारा जो रक्ताचा पुरवठा, एस्पेशली खाद्यपदार्थांचा पुरवठा काही कारणास्तव ज्यावेळी खंडित होतो, त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये ह्या यकृताच्या पेशी स्वतःला कसं तरी सावरण्याचा प्रयत्न करून रिजनरेट करतात। म्हणजे जसं आपल्याला एक जखम झाली तर वरची जर स्किनच्या लेवलला जखम असेल तर ती स्किन स्वतःला भरून घेते, पण जर जखम डीप असते तर तुम्हालाही माहिती आहे की तिथे ओरखडा किंवा व्रण तयार होतात। किंवा फॉर एक्झाम्पल कुठल्याही ऑपरेशनच्या वेळी जेव्हा आपले स्किन ही इन्सिजनने कट केली जाते, ऑपरेशन हे सक्सेसफुली परफॉर्म केलं जातं, नंतर टाके घातले जातात,
तर टाके घातल्यानंतर जी स्किन असते ती नॉर्मल स्किन नसते, तिला आपण स्कार किंवा व्रण म्हणतो. ज्यावेळी यकृतावरती असे व्रण ओरखडे स्कार्स तयार होतात त्यावेळी लिव्हरच्या पेशी या घट्ट होतात, त्या पूर्ववत स्वतःला नॉर्मल करू शकत नाही. आणि ज्यावेळी बऱ्यापैकी मोर दॅन 90% लिव्हर अशा स्कार्सने रिप्लेस होतं किंवा रिजनरेटिव्ह नोड्यूल्सच्या माध्यमातून रिप्लेस होतो, त्यावेळी यकृताच्या सिरोसिसचे सिम्पटम हळूहळू जाणवायला चालू होतात. मग हे सिम्पटम्स आहेत काय? तर सर्वप्रथम डोळ्यांमध्ये येणारा पिवळेपणा हा एक कॉमन सिम्पटम झाला. दुसरा सिम्पटम म्हणजे पोटामध्ये पाणी भरणं, ज्याला जलोदर म्हणतात किंवा असायटिस म्हणतात. तिसरा सिम्पटम पायावरती सूज येणं, ज्याला पेडल इडिमा म्हणतात. चौथा सिम्पटम बऱ्याच वेळेला रक्ताच्या उलट्या होतात, काळी संडास होते आणि रक्तक्षय म्हणजे पंडुरक किंवा ॲनिमिया होतो. पाचवा सिम्पटम यकृताचं जे फिल्टरचं काम आहे ह्याच्यामध्ये बरेचसे टॉक्सिन यकृत हे बाहेर फेकत असतो किंवा बरेचसे जे गॅसेस आहेत की ज्यांना यकृतामध्येच फिल्टर करून त्यांना बाहेर फेकायचे कार्यक्रम केला जातो, तर ते कार्यक्षमता कुठे ना कुठे ढासळल्यामुळे अमोनिया नावाचा जो रक्तातला एक गॅस आहे, हा गॅस यकृताला बायपास करून ज्यावेळी मेंदूपर्यंत जातो त्यावेळी असंबंध बडबड, प्रमाणापेक्षा जास्त झोपणे, विचारामध्ये येणारी तफावत की ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला पेशंटला जागेचं वेळेचं भान राहत नाही, आणि लास्ट स्टेप म्हणजे कोमा. ह्या पद्धतीचे सिम्पटम ज्या जाणवायला चालू होतात, हे कुठे ना कुठेतरी बरेचसे सिम्पटम हे सिरोसिस या कॅटेगरीला डिफाईन करतात. मग हे सगळे सिम्पटम एकत्र येतात का? नाही. काही सिम्पटम एकट्यानेच येतात. फॉर एक्झाम्पल बरेचसे लिव्हरचे पेशंट आमच्याकडे येतात की सर पोटात पाणी झाले, पोटाचा घेर हळूहळू मागचे काही दिवसापासून वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर थोड्या दिवसांपासून सायमल्टेनियसली पायावरती सूज पण येते. तर हा झाला यकृताच्या घट्ट झाल्यामुळे बॅक प्रेशरचा सिम्पटम किंवा अल्ब्युमिनच्या कमतरतेमुळे पाणी रक्तपेशींमध्ये रक्त वाहिन्यांमध्ये न राहता ते पाणी बाहेर पसरल्यामुळे मग ते पोटात भरतं, छातीत भरतं, पायावरती सूज येते. हा पहिला सिम्पटम. दुसरे पेशंट येतात की सर बाकी काय नाहीये पण हळूहळू कावीळ वाढत चाललेली आहे. म्हणजे सुरुवातीला थोडे दिवस कावीळ झाली, थोडी कमी झाली औषधोपचाराने आणि आता परत नव्यानं कावीळ झालेली आहे. तर ही झाली जुनाट कावीळ की जे सिरोसिसचा एक सिम्पटम आहे. काही पेशंट येतात वरकरणी दिसायला खूप चांगले असतात पण रक्ताच्या उलट्या घातात, काळी संडास होते, बऱ्याच वेळेला रक्तक्षय असतो किंवा बऱ्याच वेळेला सिम्पटम काहीच नसतात पण काही कारणास्तव सीबीसीचा रिपोर्ट केला जातो, त्याला कम्प्लीट ब्लड काउंट म्हणजे हिमोग्लोबिन, आणि त्या रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिनची लेवल थोडीशी कमी असते पण प्रामुख्याने प्लेटलेट ह्या 1.5 लाख पेक्षा कमी असतात की ज्याला आम्ही थ्रॉम्बोसायटोपेनिया म्हणतो. आणि चौथा पॅटर्न असतो की ज्याच्यामध्ये सगळं काही चांगलं असतं आणि सडनली पेशंट बेहोश होतात. वागण्या बोलण्यामध्ये एक प्रकारची तफावत जाणवायला लागते जे नॉर्मल सोशल नॉर्मला धरून नसतात. तर हे बरेचसे सिम्पटम ज्यावेळी येतात त्यावेळी ह्याला लिव्हर सिरोसिसचे सिम्पटम्स म्हणतात. बरं, हे सिम्पटम लिव्हर सिरोसिसचे म्हणण्यापेक्षा यकृताच्या डॅमेजचे मोर ऑफ कॉम्प्लिकेशन कॅटेगरीमध्ये जातात की ज्याची प्रत्येकाची मॅनेजमेंट ही वेगळी असते. फॉर एक्झाम्पल काळविळीला तसं पाहायला गेलं तर मॅनेजमेंट काहीच नाहीये, पोषक आहार घेणे आणि सांगितलेली पथ्य पाळणे. दुसरं पोटातल्या पाण्यासाठी मिठाचा अंतर्भाव जेवणामध्ये फार कमी ठेवणे, ऑलमोस्ट अळणी जेवण जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि त्याचबरोबर लघवीतून पाणी जायची औषध दिली जातात की ज्याला आम्ही डायव्हर्टिक म्हटलं जातं. ज्यावेळी मेंदूमध्ये अमोनिया जाऊन पेशंटच्या ओव्हरऑल सेन्सोरियमला अफेक्ट होतात त्यावेळी मग आपण अमोनिया बाहेर फेकणारी औषधं, फॉर एक्झाम्पल लॅक्टोलोज किंवा लॅक्टी हेप नावाची सिरप्स आहेत की जी संडासच्या माध्यमातून अमोनिया बाहेर फेकतात. रिफॉक्झिमिन नावाचं एक नॉवल अँटीबायोटिक आहे की जे रक्त आतड्यामधल्या जो बॅक्टेरियाचा एक प्रकारचा इम्बॅलन्स झालेला आहे. जसं जमिनीचा पोत बघडतो तसं आतड्याचा पण एक स्वतःचा पोत असतो. तो पोत बिघडल्यामुळे जे काही अमोनियाचं एकंदर एक्सेसिव्ह प्रोडक्शन असतं त्याला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतात. काही ब्रँडचे अमायनो ऍसिड्स आहेत की जी व्हॅलिन आयसोल्युशन या कॅटेगरीमध्ये येतात, त्यांचे एकंदरीत प्रिस्क्रिप्शन आम्ही लिहून देतो. बऱ्याच वेळेला एल-ऑर्निथिन एल-अस्पार्टेट नावाचे युरिया सायकलमध्ये इनकॉर्पोरेट असणारे अमोनिया ऍसिड आहेत, त्यांना सुद्धा काही केसेसमध्ये आम्ही दिलं जातं. राहतो प्रश्न रक्ताच्या उलट्या ज्यावेळी होतात. आता ह्या होतात का? जसं मी तुम्हाला म्हटलं की ज्यावेळी लिव्हर सिरोसिस होतो त्यावेळी लिव्हर घट्ट होतं. घट्ट होतं म्हणजे काय होतं की त्याचा जो एक थिकनेस आहे, घट्टपणा आहे, तो वाढतो. अशा वेळी त्याच्यामधून जे रक्तवाहिन्यांचं एक समृद्ध जाळं असतं की जे लिव्हर मधून पुढे हृदयाकडे रक्त घेऊन जातो, त्याच्यावरती प्रेशर येतो. ह्याला मेकॅनिकल कॉम्प्रेशन म्हणतात. आणि त्यामुळे बॅक प्रेशर वाढल्यामुळे अन्ननलिकेच्या खालच्या भागामध्ये रक्तवाहिन्या फुगतात की ज्याला आम्ही इसोफेजियल व्हरायसिस म्हणतो. जठराच्या सुरुवातीच्या भागामध्ये रक्तवाहिन्या फुगतात ज्याला आम्ही फंडिक व्हरायसिस म्हणतो. आणि बऱ्याच वेळेला पोर्टल हायपरटेन्शन, गॅस्ट्रोपॅथी वगैरे प्रकार होतात. मग इसोफेजियल व्हरायसिसमुळे जेव्हा रक्ताच्या उलट्या होतात त्यावेळी एंडोस्कोपी करून, ज्याला आपण गॅस्ट्रोस्कोपी म्हणतो, त्यावेळी नसांना बांधलं जातं. ज्यावेळी फंडिक व्हरायसिस म्हणजे जठरातल्या रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होतो त्यावेळी ग्लू इंजेक्शनच्या माध्यमातून. आणि रिसेंटली
काही मागच्या वर्षांमध्ये काही वर्षांमध्ये आम्ही नवीन मोडॅलिटीचा वापर केला जातो, ज्याला एंडोस्कोपिक अल्ट्रासाउंड गाइडेड व्हरायशियल कॉइलिंग किंवा BR ट्यूब यासारख्या मोडॅलिटीचा वापर केला जातो आणि रक्तस्राव थांबवायचा प्रयत्न केला जातो. रक्तस्राव ज्यावेळी होतो त्यावेळी एंडोस्कोपी करण्यापूर्वी पेशंटला ऍडमिट करून काही मेडिकल मॅनेजमेंट दिली जाते. ही मेडिकल मॅनेजमेंट सोमॅटोस्टॅटिन, टर्लीप्रेसिन किंवा ऑक्टेटाइड इंजेक्शनच्या माध्यमातून दिली जाते. पेशंटला स्टॅबिलाइज केलं जातं. जर रक्ताची कमतरता असेल तर पहिल्यांदा हिमोग्लोबिनची स्तर हा 7 ते 9च्या दरम्यान आणून ठेवला जातो. 9 पेक्षा जास्त कॉमनली घेऊन घेत नाहीत. 7 ते 9 ही कॉमन लेवल पकडली जाते. आणि एकदा पेशंट सर्व बाजूने स्टेबल आहे असं लक्षात आलं की BP नॉर्मल आहे, रक्ताच्या उलट्या औषध उपचाराच्या माध्यमातून थांबलेल्या आहेत, अशा वेळी एंडोस्कोपी करून जे कारण एंडोस्कोपीमध्ये दिसतं हे त्याला त्या कारणाच्या मॅनेजमेंटनुसार ट्रीट केलं जातं आणि पेशंटला क्षणिक का होईना आराम दिला जातो. हे सगळं केल्यामुळे लिव्हर दुरुस्त होतं का? डेफिनेटली नॉट. हे फक्त यकृत घट्ट झालेले कॉम्प्लिकेशनच्या ट्रीटमेंट आहेत. फॉर एक्झाम्पल जसं मी परत एकदा रिवाइज करेन, पोटात पाणी झालं तर मीठ कमी ठेवणे, आलमोस्ट जेवण आणणे ठेवणे, बेकरी पदार्थांचा अंतर्भाव आपल्या जेवणातून कमी करून टाकणे, पापड लोणचे सारखे जे जुने पदार्थ आहेत की ज्यांच्या स्टॅबिलिटीसाठी मिठाचा वापर केला जातो ते कमी ठेवणे, रेड मीठ बंद करणे, मिठामध्ये मग तुमचं मीठ, शेंदी लोण, पादी लोण, लोणा सॉल्ट ह्या सगळ्यांचा अंतर्भाव जेवणामधून कमी करून टाकणे, ऑलमोस्ट बंद करणे. बाकी तुम्ही बाकीचे पदार्थ जसं असेल चपाती आहे, भाकरी, भाजी हे सगळं खाऊ शकता. असं काही नाही की तुम्ही नाही ते खायचं नाहीये. तुम्ही जेवणाबरोबर फळं खाऊ शकता, भाज्या खाऊ शकता, डाळी खाऊ शकता, त्यालाही काही प्रॉब्लेम नाही. ही झाली असायटिस किंवा पेडिलिडिमाची मॅनेजमेंट. 2 नंबरला येतं तुमच्या रक्तस्रावाच्या उलट्यांची, ज्याच्यामध्ये आपण एंडोस्कोपीच्या माध्यमातून आत्ताच जाणून घेतलं की बँडिंग करणे, ग्लू इंजेक्शन करणे किंवा तत्सम काही उपचार की जे रक्तस्राव थांबवण्यासाठी अवलंबले जातात. जेव्हा मेंदूकडे अमोनिया जातो मग अमोनिया बाहेर फेकायची ट्रीटमेंट किंवा अमोनिया ऍब्सॉर्ब करायची ट्रीटमेंट दिली जाते की ज्याच्यामध्ये मग लॅक्टुलोज असेल, ब्रँच चेन अमायनो ऍसिड्स असतील, L-ऑर्निथिन, L-aspartate असेल, यासारख्या मोडॅलिटीजचा औषध उपचाराच्या माध्यमातून अमोनिया कमी करण्यासाठी आपण वापर केला जातो. राहतो प्रश्न काविळीच्या संदर्भात. काविळीसाठी अशी स्वतःची काही मॅनेजमेंट नसते. काही अल्कोहोलिक केसेसमध्ये ज्यावेळी अल्कोहोलिक हिपॅटिस नावाच्या आजाराचे पेशंट आमच्याकडे येतात तर काही एक्सपेरिमेंटल मोडॅलिटीज, फॉर एक्झाम्पल मेटाडॉक्सिन सारखी औषधं आहेत, प्रूव्हन मोडॅलिटीज जसं स्टेरॉइड आहे किंवा ट्रेंटाल, पेंटॉक्सिफॅलिन सारखी औषधं आहेत, ह्यांचा अंतर्भाव ट्रीटमेंटमध्ये केला जातो. राहतो प्रश्न स्टेरॉइडचा वापर. जर तुम्ही सायंटिफिक गॅस्ट्रेंटोलॉजिकल इंडिकेशन ऑफ स्टेरॉइड इन अल्कोहोलिक हिपॅटिस जर विचाराल तर ज्यावेळी तुम्ही प्रूव्हन बायोप्सीच्या माध्यमातून फक्त आणि फक्त अल्कोहोलिक हिपॅटिस आहे, अंडरलाईन सिरोसिस नाही आहे, तिथेच आम्ही स्टेरॉइडचा अंतर्भाव केला जातो, ज्याची शक्यता क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये फार कमी असते. कारण मेजॉरिटी अल्कोहोलिक्स किंवा दारू पिणारे पेशंट आमच्याकडे ज्या लिव्हरच्या विकाराने येतात ते ऑलरेडी हिपॅटिसच्या बियॉन्ड जाऊन सिरोसिसमध्ये ऑलरेडी कन्व्हर्ट झालेले असतात. अशा वेळी मग आम्हाला कन्व्हेन्शनल सिरोसिसची जी मॅनेजमेंट आहे तीच दिली जाते आणि स्टेरॉइडचा अंतर्भाव करायची संधी क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये थोडीशी कमी मिळते. अजून काही शंका असतील तर आमचे इंस्टाग्राम पेज फॉलो करा, यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा. डायरेक्ट काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता किंवा पर्सनल कन्सल्टेशनसाठी करवीर हॉस्पिटलला सुद्धा व्हिजिट देऊ शकता.